जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. कुणाल पंडू पवार असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे. जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाहीये. आमदार रोहित पवारांनी ट्विट करत टीका केली आहे. तर जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची रोहित पवारांची माहिती. ऊस तोडणीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी काढली आहे गर्भपिशवी. बीड जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार आहे. आरोग्य विभागाचा हा अहवाल. गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा समावेश आहे. जागेच्या वादातून तरुणावर तलवारीनं जीवघेणा हल्ला. कल्याणच्या उंबर्डे इथल्या धक्कादायक घटना आहे. पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरधाव ट्रकची रिक्षाला धडक. तर अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी आहेत. आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झालाय. वाशिमच्या मनोऱ्यामध्ये फसवणूक आणि दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या चौघांना अटक. 2 लाखांच्या बदल्यामध्ये 7 लाखांच्या बनावट नोटा देण्याचा आरोपींचा प्रयत्न आहे. धुळ्यामध्ये 19 लाख किमतीचं बनावट बियाणं जप्त. कृषी खात्याची मोठी कारवाई. गुजरातकडूनचा जळगावमध्ये जातानाच धुळ्यात शिवतीर्थ चौकातून बनावट बियाणं जप्त करण्यात आलंय. प्रतिबंधित असलेल्या एसटीबीटी कपाशीची 1500 पाकिटे जप्त. अमरावतीच्या दर्यापूर कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई आहे. तर 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. बडतर्फ जवान चंदू चव्हाण विरोधामध्ये नाशिक देवळालीमध्ये कॅम्प पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय. जवानांमध्ये बंडला चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. शेगावचे संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान. 700 वारकरी सहभागी. तब्बल 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी आषाढीला वारीला पोहोचली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. तर निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग संरचनेबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला केंद्र सरकारकडून परवानगी. आता परदेशामधून देणगी मिळवणं शक्य होणार आहे. FCR या अंतर्गत परवाना मिळवणारे पहिलं राज्य ठरलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी. राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबियांची माहिती मागवली. 2,500हून अधिक लाडकी बहिणींना सरकारचे 3,58,00,000 रुपये खिशात घातल्याचं समोर आलं. माहूरचं रेणुकामाता मंदिर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी निधीची प्रतीक्षा. दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी जाहीर झालेल्या निधीची प्रतीक्षाच आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला आज ठाणे कोर्टात हजर करणार. रवी वर्मा सध्या ठाणे ATSच्या ताब्यात आहे. सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या CS परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार आहे. तर 18 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असेल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या ST प्रवाशांना आता तिकीट दरामध्ये 15% सवलत मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा.